जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत आणि प्रत्येक पुस्तकामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये चेंजेस किंवा बदल तुम्हाला जाणवतात. परंतु खरोखर जो सिलेबस बदललाय त्या बदललेल्या सिलेबस प्रमाणे मार्केटमध्ये कोणतं पुस्तक आहे का किंवा तेवढेच धडे, कारण आता अभ्यासक्रम शिकवण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मग या नवोदय प्रवेश परीक्षेसाठी अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करायची असेल तर नेमकं कोणत्या पद्धतीनं सिलेबस असणं गरजेचं आहे किंवा जे काही प्रॉस्पेक्ट आहे नवोदयचं हे संपूर्ण प्रॉस्पेक्ट आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे जास्तीचे टॉपिक आता आपल्याला शिकवायचे नाहीत आणि कमी वेळेमध्ये लवकरात लवकर पुस्तक कसं संपेल, विद्यार्थ्यांना घटकांची व्याप्ती कशी लक्षात येईल, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2026 ही 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. म्हणजेच अगदी कमी कालावधी आपल्याकडे उपलब्ध असून या कमी कालावधीमध्ये योग्य अभ्यास, अचूक अभ्यास जर आपण केला तर आपला विद्यार्थी नक्कीच नवोदयसाठी सिलेक्ट होऊ शकतो. मग पालकांना आणि विद्यार्थ्यांना असं का वाटत आहे, कारण जेव्हा शिक्षक मार्केटमध्ये पुस्तक पाहतात तेव्हा शिक्षकाच्या मनामध्ये पण विचार येतो की प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळे टॉपिक दिसत आहेत, प्रत्येक पुस्तकामध्ये थोडाफार फरक आहे, खूप मोठा बदल नाही, परंतु गणिताचे टॉपिक 3 टॉपिक कमी झालेत हे लक्षात घ्या. म्हणजे शिक्षकांना फक्त 9च टॉपिक विद्यार्थ्यांना शिकवायचे. आता हे नेमकं कसं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, तर आपण आज जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी जे जवाहर समिती आहे, नवोदय समिती, त्यांनी जो सिलेबस डिक्लेअर केलाय तो सिलेबस आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात आणि मग आपण हे धडे कशा पद्धतीने पूर्ण करता येतील याची माहिती. तर जे सेक्शन 1 आहे ते म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजेच EVS. तर याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणूयात खंड 1. तर खंड 1 मध्ये काय असेल, मानसिक क्षमता चाचणी, आणि परिसर अभ्यास. तर यामध्ये मानसिक क्षमता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहेत आणि त्याचे टॉपिक नेमकं कोणते आहेत ते जर आपण पाहिले तर या ठिकाणी जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे आकृती पूर्ण करा. म्हणजे या ठिकाणी बाजूला जी आकृती दिलेली आहे तर यामध्ये आकृती पूर्ण करा म्हणजे आकृती पूर्ण करणे हा पहिला टॉपिक आहे आणि याच्यावर 4 प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत. यानंतर दुसरा टॉपिक आपण पाहूयात. तर तो दुसरा टॉपिक आहे आकृती मालिका पूर्ण करणे. पहा टॉपिकची नाव लक्षात ठेवा, आकृती मालिका पूर्ण करणे. तर हे जे टॉपिक आपण पाहतोय हे प्रॉस्पेक्ट जे असतं आपलं फॉर्म भरण्यासाठी माहिती दिलेलं त्यामधील हे सर्व टॉपिक आहेत. तर दुसरा टॉपिक आहे आकृती मालिका पूर्ण करणे. या पण घटकावर 4 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. यानंतर जो तिसरा टॉपिक आहे आपला तो म्हणजे भौमितिक आकृत्या पूर्ण करणे. म्हणजे ही एक आकृती दिलेली आहे प्रश्नाकृती, तर उत्तर आकृतीमधले कोणती आकृती जर आपण या ठिकाणी जोडली तर ही भौमितिक आकृती पूर्ण होऊ शकते. असा हा प्रश्न असणार आहे. तर थोडं निरीक्षण करून आपण हे योग्य पद्धतीने या ठिकाणी पर्याय निवडू शकतो. ठीक आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अशी आकृती निवडावी लागेल.
तर यासारखे 4 प्रश्न परीक्षेत असणार आहेत. यानंतर पुढचा जो घटक आहे तर तो असणार आहे मिरर अँड वॉटर इमेज. तर या ठिकाणी दिलेली आहे मिरर इमेज. तर या पद्धतीचे सराव प्रश्न आणि यावर पण 4 प्रश्न परीक्षेत विचारले जातील. म्हणजे प्रत्येक प्रश्नावर 4 असे 5च धडे या ठिकाणी परीक्षेसाठी असणार आहेत. तर 5वा धडा आहे दिलेली जी काही आकृती आहे ते पुढच्या प्रश्नाकृतीमध्ये कुठं लपली आहे, म्हणजे अशी आकृती पुढच्या प्रश्नाकृतीमध्ये कुठं दिसते तुम्हाला, तर ती तुम्हाला आता या पर्यायामध्ये जाणवेल. पर्याय क्रमांक बी मध्ये. या पद्धतीने आपण हे 5 प्रश्न प्रकार या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मग आता या 5 प्रश्न प्रकारासाठी जर आपण पाहिलं, जवाहर नवोदय विद्यालय ही जी मार्गदर्शिका तुम्हाला दिसते, जी की जीनियस मॅथ पब्लिकेशननं या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे. तर या मार्गदर्शिकेमध्ये, आणि ही मार्गदर्शिका आपणास हवी असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलाय. या नंबरवर आपण कॉल करून ही मार्गदर्शिका घरपोच पोस्टाने मागवू शकतात. तर नंबर आहे 8856 046 142. तर यामध्ये जो अभ्यासक्रम आहे तो तंतोतंत प्रॉस्पेक्टनुसार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, पहा या ठिकाणी हा मानसिक क्षमता चाचणीचा अभ्यासक्रम 5च धडे आहेत. आकृती पूर्ण करणे, आकृती मालिका पूर्ण करणे, भौमितिक आकृत्या पूर्ण करणे, आरशातील प्रतिबिंब आणि आकृतीत लपलेला भाग. या प्रत्येक घटकावर 4-4 प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जाणार आहेत. तर हे प्रॉस्पेक्टनुसार असणारे 5 धडे तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. आता आपण पाहणार आहोत इतर सिलेबस नेमकं कसं आहे. तर पहा, इतर विषयासाठी जर आपण पाहिलं पुढे, तर प्रश्न क्रमांक 21 ते 40 यामध्ये 15 प्रश्न हे परिसर अभ्यासावर असणार आहेत. यामध्ये पण बारकाईनं पहा, कारण हे नवोदयी समितीचं प्रॉस्पेक्ट आहे. म्हणजे त्यांनी जो सिलेबस जाहीर केलाय, त्यांनी जो सिलेबस दिलाय. आता आपण एक एक घटक पाहूयात. तर यामधला पहिला घटक आहे द नॅचरल. यामध्ये धड्यांची नावं बघा, तुम्हाला लक्षात येतील. पहिला आहे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक व्यवस्था, रिव्हर्स म्हणजे नद्या, माउंटेन्स, प्लांट्स अँड ॲनिमल, ऑन लँड अँड वॉटर, नॅचरल डिझास्टर्स, टाइप्स ऑफ हाऊसेस अँड वॉटर सायकल. आता आपण पाहूयात अभ्यासक्रमाकडे थोडे येऊयात. तर हेच टॉपिक आपल्याला परिसर अभ्यासमध्ये तर या ठिकाणी हे नैसर्गिक जग. आता नैसर्गिक जग असल्यामुळे आपण सुरुवात सूर्यमाला, पृथ्वी हे घटक दिलेले आहेत. त्याचबरोबर पृथ्वीवरील खंड, महासागर आणि जलचक्र म्हणजे जे वॉटर सायकल आपण म्हणतो, जलचक्र या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाला मिळेल. त्यानंतर जमिनीवर व पाण्यात राहणारे प्राणी, वनस्पती, त्यानंतर मानवी वस्ती आणि निवारा, वाहतूक आणि दळणवळण, भारतीय नद्या आणि पर्वत, आणि आपत्ती म्हणजेच नॅचरल डिझास्टर म्हणजेच नैसर्गिक आपत्ती. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, प्रॉस्पेक्टमध्ये जो धडा आहे त्यामधले सगळे घटक या मार्गदर्शिकेमध्ये आपण अभ्यासासाठी दिलेले आहेत. यानंतर आपण प्रॉस्पेक्टमधला दुसरा धडा पाहूयात. यावरून आपल्याला पुढे बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. तर दुसरा टॉपिक आहे द ह्यूमन बॉडी म्हणजेच मानवी शरीर. यामध्ये पहा फूड अँड न्यूट्रिएंट्स म्हणजेच आहार आणि पोषण द्रव्ये, हायजीन अँड क्लीननेस म्हणजे स्वच्छता आणि आरोग्य, सुपर सेन्सेस, बेसिक नॉलेज ऑफ इंटेरियर सिस्टीम्स,
डायजेस्टिव्ह अँड सर्क्युलेटरी रेस्पायरेटरी इटीसी म्हणजे शरीरांतर्गत असणाऱ्या संस्था. तर आता आपण सिलेबसमध्ये पाहूयात. आपण जर दुसरा घटक पाहिला या ठिकाणी मानवी शरीर, तर यामध्ये अन्न आणि पोषण तत्वे दिलेलं आहे. स्वच्छता आणि आरोग्य हा पण टॉपिक दिलेला आहे. रोग आणि त्यावरील उपाय हा पण दिलेला आहे. ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे कार्य हा पण घटक दिलेला आहे. आणि मानवी शरीरातील अंतर्गत संस्था जसं की मेंदू, फुफ्फुस, हृदय या सर्व घटक म्हणजे अगदी नवोदयचं जे प्रॉस्पेक्ट आहे त्या पद्धतीनं या मार्गदर्शिकेमध्ये तुम्हाला सर्व टॉपिक अभ्यासाला मिळणार आहेत. यानंतर मार्गदर्शिकेमधला पुढचा घटक पाहूयात आपण. तर पुढचा घटक आहे सोशल सायन्स इन डेली लाईफ. यामध्ये फूड प्रिझर्वेशन म्हणजेच अन्न संरक्षण, वॉटर अँड एअर पोल्युशन म्हणजेच पाणी आणि हवा प्रदूषण, कन्झर्वेशन ऑफ वॉटर अँड सॉईल म्हणजे जमीन आणि पाणी यांचं संवर्धन, हे यामधले टॉपिक आहेत. कळालं? ओके. तर तेच आपण आता मार्गदर्शिकेमध्ये जर पाहिलं तर दैनंदिन जीवनातील विज्ञान, अन्न सुरक्षा आणि आरोग्य, प्रदूषण, माती आणि संवर्धन म्हणजे जशाला तसेच सेम टॉपिक या ठिकाणी आपण दिलेले आहेत. म्हणजेच जी आपण मार्गदर्शिका दिलेली आहे तुम्हाला अभ्यासायला किंवा जे काही परिसर अभ्यासची पुरवणी आहे त्यामध्ये हेच टॉपिक आपल्याला विचारले गेलेली आहेत. यानंतर जो पुढचा घटक आहे आपला यामध्ये तर चौथा जो घटक आहे सोशल सराउंडिंग म्हणजेच सामाजिक परिसर, यामध्ये सुपरलेटिव्ज ऑफ इंडिया म्हणजे भारतातले सर्वोच्च राज्य आणि राजधान्या म्हणजेच राज्य आणि राजधान्या, त्याचबरोबर नॅशनल सिम्बॉल म्हणजेच राष्ट्रीय प्रतीके, त्यानंतर डिफरंट लँडस्केप्स, फेस्टिवल, सीझन्स, फॉरेस्ट, क्रॉप, क्लॉथ्स अँड फायबर्स हे प्रॉस्पेक्टमध्ये दिलेले घटक आहेत. लक्षात घ्या. आता हे आपण जर आपल्या मार्गदर्शिकेमध्ये पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला भारतातील सर्वोच्च म्हणजे जे काही बेस्ट आहे ते, त्यानंतर राष्ट्रीय प्रतीके दुसरा टॉपिक, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या तिसरा टॉपिक, भारतातील सर्वोच्च पुरस्कार चौथा टॉपिक, भारतातील जे काही नाविन्यपूर्ण भूदृश्य आहेत, त्यानंतर भारतीय सण आणि उत्सव, ऋतू, जंगल, वन, भारतातील पिके, धागा, कापड, समाधीस्थळे, भारतीय नृत्य आणि संगीत आणि खेळ म्हणजे हे सगळे घटक आपण जसा नवोदयनी अभ्यासक्रम जाहीर केलाय, नवोदय परीक्षा जे काही बोर्ड परीक्षा घेतं नवोदय बोर्डाने जसा जाहीर केलेला आहे अगदी त्याच पद्धतीने हा पूर्ण सिलेबस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि हे सर्व आपल्याला जे आपण सांगतोय यासाठी तुम्हाला फक्त एकमेव मार्गदर्शिका या ठिकाणी उपलब्ध आहे, ती म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 5वी साठी. यामध्ये मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित, भाषा आणि परिसर सगळे विषय दिलेले आहेत. तर जीनियस मॅथ पब्लिकेशनची मार्गदर्शिका तुम्हाला हवी असेल तर या मोबाईल नंबरला आपण संपर्क करून घरपोच मागवू शकतात. घरपोच बाय पोस्ट येतं तुम्हाला या ठिकाणी. तर हे नवीन अभ्यासक्रमानुसारची मार्गदर्शिका आहे. यामध्ये अगदी प्रॉस्पेक्ट नुसार प्रत्येक घटक दिलेला आहे. यानंतर आपण पाहूयात पुढील प्रॉस्पेक्टमधील माहिती. यानंतर या ठिकाणी काही सॅम्पल क्वेश्चन दिलेले आहेत. तर 15 प्रश्न, तर पुढील 15 प्रश्न जे असणार आहे म्हणजे 5 प्रश्न असणार आहेत त्यासाठी एक उतारा दिला जाणार आहे. यानंतर पुढे जर पाहिलं आपण तर जो दुसरा घटक आहे प्रॉस्पेक्ट नुसार तो म्हणजेच ॲरिथमेटिक टेस्ट म्हणजेच अंकगणितीय, हा खंड 2 आहे आपल्या भाषेमध्ये. तर इथे जे घटकांची नावं दिलेली आहेत, पहिला घटक आहे नंबर्स अँड न्यूमेरिक सिस्टीम इन्क्लुडिंग असेंडिंग, डिसेंडिंग, नियरेस्ट,
यावर आधारित. म्हणजे थोडक्यात काय, संख्याज्ञान हा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर हा एक घटक दिलेला दिसतोय तुम्हाला. दुसरा घटक आहे 4 फंडामेंटल ऑपरेशन ऑन होल नंबर, म्हणजेच संख्यावरील 4 मूळ क्रिया. आणि तिसरा घटक आहे फॅक्टर्स अँड मल्टिपल्स, म्हणजेच गुणित आणि अवयव. गुणित व अवयव हा दुसरा होता संख्यावरील क्रिया. आणि पहिला आहे संख्याज्ञान. यामध्ये संख्यांचा चढता उतरता क्रम, लहान मोठेपणा, त्याचबरोबर 100, 1000 यांच्या जवळची संख्या. म्हणजे हेच टॉपिक आता आपण जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल. तर या मार्गदर्शिकेमध्ये गणिताचे टॉपिक आपण समजून घेऊयात. तर ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा जो पहिला टॉपिक आहे संख्याज्ञान, जसा अभ्यासक्रमात दिला अगदी तसाच. दुसरा टॉपिक आहे संख्यावरील क्रिया आणि विभाज्यता. संख्यावरील क्रिया आणि विभाज्यता. तिसरा टॉपिक संख्यांचे अवयव आणि गुणित. पहा, आपण हे सायमल्टेनियसली का पाहतोय, तर तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन नको आहे की प्रॉस्पेक्टमध्ये काय आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. यानंतर पुढे आपण आणखी टॉपिक पाहूयात. तर या ठिकाणी चौथा जर टॉपिक आपण पाहिला, 4 नंबरचा घटक इथं तुम्ही पाहू शकतात, नंबर क्रमांक 4, फ्रॅक्शन अँड फंडामेंटल ऑपरेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन अँड मल्टिफिकेशन. म्हणजेच समछेद अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार. यामध्ये अनलाईक फ्रॅक्शन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन नंबर्स नॉट इन्क्लूड. म्हणजे भिन्न छेद अपूर्णांकाचं इथं काही विचारलं जाणार नाही असं दिलंय त्यांनी, लक्षात घ्या. चौथा टॉपिक काय आहे, भिन्न छेद अपूर्णांकाचं काही विचारलं जाणार नाही. आणि पाचवा टॉपिक आहे मेजरमेंट ऑफ लेंथ, मास, कॅपॅसिटी, टाइम, मनी अँड युनिट कन्व्हर्जन. म्हणजेच मापन हा जो आपण धडा पाहिलेला आहे त्या पद्धतीनं हा पाचवा टॉपिक आहे. सहावा टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन. यालाच आपण पदावली असं म्हणतो, जो की बॉडमॉस रूलने सोडवायचा असतो. BODMAS, बॉडमॉस. यालाच आपण कंचे भागू बेव असं म्हणतो. तर हे 6 टॉपिक आपल्या लक्षात आले. त्यानंतर 7वा टॉपिक आहे पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर ऑफ पॉलिगॉन, एरिया ऑफ स्क्वेअर, रेक्टँगल अँड ट्रँगल्स. म्हणजेच परिमिती आणि क्षेत्रफळ. यामध्ये चौरस, आयत आणि त्रिकोण यांचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलं जाणार आहे. 8वा टॉपिक आहे टाइप्स ऑफ अँगल अँड इट्स ॲप्लिकेशन्स इन्क्लुडिंग डायरेक्शन अँड मॅपिंग. म्हणजेच यामध्ये अँगलचा जो प्रकार आहे, तर कोणाचे प्रकार, त्याचबरोबर दिशा आणि नकाशा म्हणजे मॅपिंगचं पण या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. 9वा टॉपिक आहे डाटा ॲनालिसिस युजिंग बार डायग्रॅम, टेबल अँड पिक्टोग्रॅम. म्हणजे चित्रालेख आहे, त्याचबरोबर आलेखावरची माहिती देऊन आहे आणि आलेख देऊन. तर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तुमच्या लक्षात येतील किती धडे आहेत मोजा या ठिकाणी, कारण आपल्याला हे कळलं पाहिजे की प्रॉस्पेक्टनुसार नेमकं काय आहे. तर या ठिकाणी जर आपण धडे मोजले तर हा 1, 2, 3, 4, बरोबर आहे. गणितामध्ये, अंकगणितामध्ये हे 4 धडे. त्यानंतर पुढे हा 5, 6, 7, 8 आणि 9. म्हणजे गणितामध्ये किती धडे दिलेत, फक्त 9 टॉपिक दिलेले आहेत. आणि हेच 9 टॉपिक आपण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात, संख्यावरील क्रिया, संख्यावरील क्रिया आणि विभाज्यता म्हणजे संख्यावरच्या सर्व क्रिया, संख्याज्ञान, संख्यांचे अवयव, गुणित, अपूर्णांक, यामध्ये समछेद अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार. धड्याचं नावच आहे आपलं त्या. त्यानंतर पदावली, मापन व परिमाणे, त्याचबरोबर परिमिती आणि क्षेत्रफळ, कोणाचे प्रकार आणि उपयोजन, आलेख आणि माहिती विश्लेषण. म्हणजे आपण पण या मार्गदर्शिकेमध्ये गणिताचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9च धडे दिलेले आहेत.
तर हे आपल्याला कळलं पाहिजे की आपला अभ्यासक्रम काय आहे, आपण किती अभ्यास केला पाहिजे आणि कसा अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुढचा जो घटक या ठिकाणी सांगितलाय प्रॉस्पेक्टमध्ये, तर तो आहे भाषा, लँग्वेज टेस्ट. इट मेन पर्पज टू टेस्ट ॲक्सेस रीडिंग कॉम्प्रेशन ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन क्षमता कशी आहे यासाठी 5 प्रश्न असलेला एक उतारा, असे 4 उतारे दिले जातात. तर या ठिकाणी तुम्हाला एक उतारा पण सॅम्पल म्हणून दिलेला आहे, त्याच्यावरचे हे प्रश्न आहेत. तर हे 5 प्रश्न आणि या 5 प्रश्नामध्ये पहा, जर पाहिलं आपण तर अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्दावरचा प्रश्न आहे, म्हणजे शब्दसंपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. वरचा प्रश्न उतार्यावरचा आहे. त्यानंतर पुढे जर प्रश्न पाहिला म्हणून विच ऑफ द फॉलोइंग इज सिनॉनिमस, म्हणजे इथं समानार्थीवर पण विचारलेला आहे. ठीक आहे, आणि तो चौथा पाचवाच असतो असं काही नाही, लक्षात घ्या. तर तो चौथा पाचवाच प्रश्न असतो असं नाही. तर त्या पद्धतीने आपल्याला हे तयारी करावी लागणार आहे. आणि या पद्धतीनं आपण हे माहिती सर्व पाहिली असेल. तर आता ही झाली मार्गदर्शिका. तर या मार्गदर्शिकेनुसार आपण हा सर्व सिलेबस या ठिकाणी बनवलेला आहे. तर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की मग यावरचे पेपर कसे असणार. तर आपण या ठिकाणी जर पाहिलात तर जीनियस मॅथ पब्लिकेशननी प्रश्नसंच पण या ठिकाणी पाहू शकतात. तर हा जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नसंच 15 प्रश्नपत्रिका असलेला हा पेपर. यामध्ये मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित, भाषा आणि परिसर अभ्यास. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकूण सरावासाठी 15 सराव पेपर दिलेले आहेत. आणि हे पण प्रश्नसंच आपण घरपोच मागणी करू शकतात. यामध्ये एक प्रश्नाचा पेपर म्हणजे नमुना पाहूयात आपण. तर खंड 1 यामध्ये प्रश्न 1 ते 4 आकृती पूर्ण करणे. प्रश्न 2 मध्ये आकृती मालिका. प्रश्न 3 मध्ये आकृती भूमितिक आकृत्या पूर्ण करणे. प्रश्न 4 मध्ये आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा. आणि प्रश्न 5 मध्ये लपलेला भाग. त्यानंतर खंड 2 परिसर अभ्यास. तर हा खंड 1 आणि 2 एकत्रितच आहे, लक्षात घ्या. पण आपण या ठिकाणी फक्त विभाग वेगळा दाखवलेला आहे. तर यामध्ये 15 प्रश्न हे परिसर अभ्यासावर विचारली जातात. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला. तर हे परिसर अभ्यास आपल्याला पाठांतराचा भाग करावा लागणार आहे. तर हे 35 प्रश्न आहेत. त्यानंतर 36 ते 40 तुम्हाला एक उतारा दिला जातो परिसर अभ्यासशी संबंधित. तर या उतार्यावरचे हे प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. त्याचबरोबर अंकगणित खंड 3 मध्ये दिलेला आहे आपण, म्हणजे फक्त विभाग वेगळे आपल्याला दिलेले आहेत. तर या ठिकाणी गणिताचे 20 प्रश्न आणि हे सर्व प्रश्न नवीन अभ्यासक्रमानुसार आहेत. आणि उतार्याचे 4 उतारे आणि त्यावरचे 5-5 प्रश्न, या पद्धतीने हे सर्व पेपर या ठिकाणी सेट केलेला आहे. तर 80 मार्काचे असे 15 पेपर सोडवायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही आजच हा जवाहर नवोदय विद्यालयाची जी प्रश्नसंच आहे, हा प्रश्नसंच खरेदी करू शकतात. तर हे जे महत्त्वाचं म्हणजे गरजेचं काय आहे, तर कमी वेळेमध्ये आपल्याला सिलेबस पूर्ण करायचा आहे. तर हा जो आहे तो प्रश्नपत्रिका संच. आणि तुम्हाला जर हा घरपोच मागणी करायचा असेल तर या ठिकाणी नंबर पण दिलेला आहे, यावर आपण संपर्क साधून मागणी करू शकतात. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणखी एक पुस्तक आपल्याला नवोदयसाठी गरजेचं आहे. तर ते म्हणजे तुमचं नवोदयचं जर स्वप्नच असेल तर तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 200 उतारे पुस्तिका हे पण पुस्तक आपलं मार्केटमध्ये लवकरच येते. तर आपण हे पण पुस्तक या ठिकाणी मागणी करू शकतात. आणि हे पण पुस्तक तुम्हाला पोस्टाने घरपोच मिळेल. तर ह्या 200 उतार्याच्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे, तर नवीन अभ्यासक्रमानुसार परिसर अभ्यासातील घटकावर आधारित 50 उतारे दिलेले आहेत आणि मराठीसाठी 50 उतारे दिलेले आहेत. त्याचबरोबर शब्दसंपत्ती आणि कार्यात्मक व्याकरण हे पण या ठिकाणी पुस्तक, कारण आपल्याला जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असते फक्त एकच पुस्तक अभ्यास करून आपण सक्सेस होऊ
यापेक्षा जास्तीचे पुस्तकं वापरले तर आपल्याला हे जास्तीचा सराव होऊ शकतो. तर या पुस्तकाची आपण अनुक्रमणिका सुरुवातीला पाहूयात. तर यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि काळ हे कार्यात्मक व्याकरणचे घटक आपल्याला गरजेचे आहेत. शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि वाक्प्रचार, त्याचबरोबर मराठीचे उतारे 150. तर हे सर्व घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासता येणार आहेत. नाम म्हणजे थोडकीच माहिती आहे पण महत्त्वाची आहे परीक्षेसाठी, कारण एक प्रश्न तुम्हाला तुमचा रिझल्ट देऊ शकतो. तर यासाठी आपण हे समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द, त्याचबरोबर मराठी वाक्प्रचार, मराठी उतारे आणि उताऱ्यात जर आपण अभ्यास केला तर प्रत्येक पेजेसवर एकच उतारा दिलाय, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं प्रत्येक उतारा अभ्यासता यावा. सुटसुटीत असा आणि चॅलेंजिंग असे हे उतारे तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात. तर तुम्हाला हे पण पुस्तक नवोदयसाठी महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. तर या पद्धतीनं आपण आज या ठिकाणी नवोदयसाठी आवश्यक असणारी मार्गदर्शिका योग्य असं या ठिकाणी आपल्याला पुस्तकांची माहिती असेल, अभ्यासक्रम असेल आणि तुमचा विश्वास की जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये हे तिन्ही पुस्तकं आपण जर खरेदी केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीचा स्कोर येणार आहे. आणि शेवटी विद्यार्थ्याचे प्रयत्न, सराव आणि यश हे सर्व काही प्रयत्नावर अवलंबून आहे आणि त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत राहायला पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सिलेबस नेमकं काय आहे आणि जे 3 पुस्तकं तुम्हाला सांगितली, जवाहर नवोदय मार्गदर्शिका, त्याचबरोबर प्रश्नसंच ज्यामध्ये 15 पेपर आहेत सरावासाठी, आणि मराठी उतारे 200 उतारे. लक्षात घ्या, तुम्ही जर 200 उतारे वाचलेत, व्यवस्थित सोडवलात, तर तुमचा मराठीचा पण एकही प्रश्न चुकणार नाही. तर यासाठी आजच नवोदयसाठी योग्य अशी पुस्तकं जर आपण खरेदी केली तर आपला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे नक्कीच या पुस्तकाचा आपल्याला चांगला फायदा होईल.